कंटाळा आलाय आता. कुठलीही गोष्ट पटकन क्लिअर का होत नाही? कसं असतं ना, एखादी गोष्ट जर आपल्याला प्रॉब्लेमॅटिक वाटत असेल ना, तर झटकेपट सोल्युशन निघालं आणि त्याच्यावर काहीतरी उपचार झाला, तर किती बरं वाटतं. म्हणजे आपल्या डोक्यावरचं हेडेकही जातं. कारण हळू आणि जेमतेम गोष्टी बघायच्या आणि त्या गोष्टीची वाट बघायची आणि सारखं परत 2 महिन्याने, परत 1 महिन्याने, परत 2 महिन्याने, परत 1 महिन्याने असं करता तब्बल आता 2 वर्ष झाले आणि खरं खूप चिडचिड होते नुसती. चिमूसाडी चिडचिड होते. सारखं नको वाटतात त्याच गोष्टी. काय समजत नाही. एकच प्रॉब्लेम असतो फक्त फायनान्शियल आणि फायनान्शियल. ते के-एमला गेलं म्हटलं ना, की हाच प्रॉब्लेम आहे. आज या, परवा या, 2 महिन्यांनी या, 1 महिन्यानी या. क्लिअर का सांगत नाही आहेत, की तुम्ही क्लिअर सांगितलं ना, की सगळ्या आता ही टेस्ट करा आणि ती बारी-बारीने ते टेस्ट करायला सांगतात ना, 17 वेळा ते टेस्ट करायला सांगतायत ना, एकदाच ते कुठलाही सगळ्या टेस्ट करून क्लिअर का गोष्टी करत नाही ना, तेच कळत नाही. खूप जणांनी टोमणे दिले, की काय चांगलं हॉस्पिटल बघा. चांगलं हॉस्पिटल बघायला हरकत नाही आहे, पण चांगल्या हॉस्पिटलची आपल्याला फीजही परवडत नाही आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मिडल क्लास लोकांच्या मध्येच येत असतात. आता तुम्हाला सांगू, गेल्या वेळेला आम्ही टेन्शनमध्ये होतो, की तिच्या ह्या टेस्ट बाकी आहेत, कशातरी वाडियामधून आम्ही क्लिअर केल्या आणि खूप बरं वाटलं आणि म्हटलं अरे वा, आता काही प्रॉब्लेम येणार नाही, आता सगळं काही ते क्लिअर सांगतील. पण त्यांचं तोंड अजून उघडतंयच. बहुतेक आपलंच नशीब वाईट समजावं. कारण कसं, हे करा, ते करा, थोडंसं हे चुकीचं वाटतंय, थोडंसं ते चुकीचं वाटतंय. म्हणजे नको झालंय सगळं. आणि त्यात सकाळी गेलं का संध्याकाळी यायचं म्हणजे पुरा दिवस जातो. आणि त्यात काय होतं, माझे मिस्टरही चिडचिड करायला लागलेत, कारण त्यांची कामं बिलकुलच होत नाही आहे. तिकडे जायचं म्हटलं ना, की पूर्ण वेळ म्हणजे त्या दिवसातली जी काही कामं असतील सगळं सोडून, सुट्ट्या काढून आपल्या मुलांसाठीच आपण करतोय, सगळं बरोबर आहे. पण कामच नाही केलं तर इन्कम कशी येईल, ह्या गोष्टी असतात आणि खूपच त्रास होतो. आणि एकदा जाऊन काम होत नाही, एकदा गेलं की मला वाटते लगेच उद्या परवा पण जावं लागतं. आणि नंतर मग ते सांगतात की 1 महिन्याने या, 2 महिन्याने. आता आम्हाला जाऊन 2 महिने झाले असतील, आम्ही गेलोच नाही भीतीने. सध्या ती बरी आहे, औषध चालू आहे म्हणून. आम्हाला 1च महिना सांगितलं औषध चालू ठेवा. आम्ही सध्या 2 महिने झाले औषध चालू ठेवलंय. ते आम्ही डिस्टन्समध्ये आमच्या परीने तिला ठेवलंय. ती बरी आहे, तिच्यामध्ये काही सिम्पटम्स चुकीचे काही दिसत नाही आहेत. पण भीती वाटते, कारण असं म्हणतात की ते औषधं बंद झाली की पुन्हा त्रास सुरू होतो. ह्या आयुष्यात भीतीशिवाय, म्हणजे भीती सोडून आपण जगू शकत नाही का? असं कधी कधी आठवलं ना, की वाटतं की नाही, आपल्यासाठी भीती हाच मुद्दा आहे वाटतं जगण्यासाठी. आपण आनंदी जगूच शकत नाहीये. जसं की आता आपण वेगळ्या मुद्द्याला मी तुम्हाला बोलते, की जे जंतर मंतरवर तर समजा प्रकरण चालू आहे. म्हणजे आपल्यासाठी, आपण चांगल्या गोष्टींसाठी जरी लढायला गेलो ना, तरी आपल्याला त्रासच मिळतो, या आपल्याला वेदनाच मिळतात. या कोणीही आपल्याला समजून घेत नाही या जगामध्ये. आपण आवाज उठवायला गेलो, या काही बोलायला गेलो, या काही मांडायला जरी गेलो मत, तर कुणीही बोलू देत नाही, कुणीही मांडू देत नाही. समोरचा जसा बोलेल तसंच आपल्याला वागावं लागतं, असं झालेलं आहे या देशामध्ये. सो पण चांगलं चाललंय, जेणेकरून कुणीतरी आवाज उचलतंय. आणि हा प्रकार खरंच खूप चुकीचा आहे. आता असाच आम्ही जरी आता के-एमला जरी गेलं ना, आणि कुठल्याही पेशंटने डॉक्टरांना असा काही प्रश्न केला आणि काही विचारलं ना, तर सहसा आम्हाला नशिबाने थोडेसे डॉक्टर बरेच मिळाले, मी म्हणेन असं. पण जे बाकीचे पेशंट्स आहे, बाकीचे डॉक्टर्स, कारण चिमू ॲडमिट असताना ना, मी स्वतः बघितलेल्या त्या गोष्टी. एका पेशंटकडे त्या दिवशी पैसे नव्हते. कारण पे-एमला ना ऑपरेशनला पैसे घेतातच. तर 1,00,000 रुपये समथिंग काही ते 20,000 भरायचे होते, 1,20,000. तर ते म्हणाले सध्या माझ्याकडे पैसे नाहीत, मी उद्या आणून जमा करतो, पण आज ऑपरेशन करून टाका. नाही म्हणाले. त्या पेशंटला बाजूला केलं आणि आणि आरेरावीसारखं काहीही बोलतात, चुकीचं बोलतात. आणि आणि आमच्यासोबत अजून एक पेशंट होती, जिला स्ट्रेन टाकायची होती. म्हणजे तिच्या आतड्यांचा प्रॉब्लेम होता. सो आतड्यांचं ऑपरेशन झालं होतं आणि त्यामध्ये स्ट्रेन, आता ते मला माहिती नाही कसं पाईपसारखं असतं, कसं असतं, ती स्ट्रेन टाकण्यात आली. आणि तिलासुद्धा खूप उद्धट आणि चुकीचं बोलण्यात आलं. कारण तिने स्ट्रेन टाकली आणि त्या स्ट्रेनला वाटतं आतडं आजूबाजूला गुंडाळलं गेलं. म्हणजे त्या स्ट्रेनला आतडं गुंडाळलं नाही गेलं पाहिजे, पण ते तिला झालं वाटतं. मग ती पुन्हा आली, म्हणजे ते ऑपरेशन फेल गेलं. मग ती पुन्हा काहीतरी डबल ऑपरेशनला आली, तिलासुद्धा उलटं बोलण्यात आलं होतं. सो ह्या गोष्टी आहेत. म्हणजे आपण तिथे विश्वासाने जातो आणि समोरच्या व्यक्तीचा अंगावर येऊन असं बोलतो ना, तेव्हा थोडीशी भीती वाटते. आणि फार भयानक असतं ते. आणि त्यांच्या खूप पाया वगैरे पडावं लागतं आणि खूप गोड खूप मस्का मारावं लागतो आणि तेव्हा ते कामं करतात. ऑपरेशनचे पैसे ते घेतातच त्या पेशंटकडून,
पण तरीसुद्धा त्यांना मस्का मारावा लागतो, कारण त्यांच्याकडे ना असे लाईन असतात पेशंटची, ते ठरवतात. प्रायव्हेटसारखं तर नाही आहे की जास्त पैसा घेऊन गोड डॉक्टरच बोलणार. पण ह्या सगळ्या गोष्टी मी बघितलेल्या आहेत, त्यामुळे ठीक आहे, थोडंसं आम्ही स्वतः आम्ही सेफ्टी, आम्ही उलट बाजूलाच आहोत मी असं म्हणेन. आमचा पेशंटच छोटा आहे, त्यामुळे आम्हाला डॉक्टर्स बहुतेक थोडंसं गोड बोलत असावेत असं थोडंसं जाणवलं. पण मोठ्यांच्या दयामाया तिथे नाही आहे, कारण भरपूर पेशंट आहेत. पण मला आता सध्या तुम्हाला खरं सांगू, सध्या पुन्हा केमला जायचं आहे ना, डोक्यात चक्र सुरू आहे, खूप भीती वाटते. नको वाटतं तिथे, कारण जे ते सगळे डॉक्टर्स होते सगळे शिफ्ट झालेत, सगळे नवीन नवीन आहेत आणि तिथे 4-5 तास लाईनीत बसावं लागतं आणि त्यात चिमू दमच काढत नाही. आपण भले बसू पण चिमू अजिबात दम काढत नाही आणि एवढं हेक्टिक झालं आहे ना, एवढा त्रास होतो की खरंच आपण थोडेसे असतो ना, म्हणजे बऱ्यापैकी असतो ना थोडंसं, तर प्रायव्हेटला झटकेपट्टीची ट्रीटमेंट चालू करून ना ती एक बिनधास्त आयुष्य जगू शकते असं वाटतं कधी कधी. सो ठीक आहे, भले आपल्याकडे सगळं काही आहे पण त्यात आपल्याकडे नाही आहे म्हणून त्याचा काही वापर करता येत नाही. पण तिच्यासाठी नाही काय करू शकलो ना, हे थोडीशी भीती वाटते. बाकी जे आहे ते आहे, नशीब आहे. म्हणून 2 दिवस तर सांगते काय, मला व्हिडिओसुद्धा बनवायची इच्छा होत नव्हती. तेच टेन्शन आहे, कारण आम्हाला 1-2 तारखेलाच जायचं होतं तिच्या टेस्ट करायला, पण आम्ही जाऊ शकलो नाही. आता आज तारीख आली काहीतरी 23-24 तारीख आलेली आहे. सो बघूया आता परत पुढच्या महिन्यात. तोवर तिथे गेल्यावर पण ते डॉक्टरांच्या शिव्या खाल्ल्या तर आता सध्या काय वाटत नाही, कारण आपलेच प्रॉब्लेम आहेत म्हटल्यावर काय करणार. सो आपण आपल्या परीनेच राहत असतो. सो तसंच करतोय. माहीत नाही, पण बाकीचे जे आपल्यापेक्षा अजून डाऊन कॅटेगरीमध्ये खूपच लोअर मिडल क्लासमध्ये जे आहेत ना, ते कसे आयुष्य जगतात ना, ते थोडंसं आठवून भीती वाटते. डेंजर असतं खरंच, लाईफ डेंजर असतं आणि त्याच्यापेक्षा ना एखादा माणूस घरात आजारी असेल ना, तर खूपच डेंजर असतं. आणि टेन्शनचं काम असतं जेव्हा जेव्हा तुम्ही एखादं काहीतरी काम करता, त्या सिच्युएशनमधून बाहेर जाण्यासाठी एखादं काम करताना आणि त्या कामासाठी पण लोक जर टोमणे मारतात, गोड गोड बोलणं असं दाखवून वरनं काहीतरी टिप्पणी करतात. आता हां, माझ्याकडे सध्या मी काही गोष्टी करते, पण काही गोष्टी या एक रेसिपीज वगैरे काहीतरी जे मला आवडेल या आठवेल तसं करते. त्यात म्हणजे कढई कढई, ते मी खूप खूप वैतागली. माझ्या कढईचा जो ब्लॅक स्पॉट आहे ना, तो निघतच नाही आहे. त्याला मी काय करू, खूप घासून वगैरे वैतागले. माझा तवा चपातीचा बघचाल तर एकदम सुंदर पांढरा शुभ्र आहे. तसंच मी त्या कढईला घासण्याचा प्रयत्न केला, पण ती काही निघत नाही. पण तरीसुद्धा मी तिचाच वापर करते काहीही जेवण बनवायला, कारण ठीक आहे, ट्रोल केलं हरकत नाही. त्याच्यातूनच आपण पुढे तरी येऊ असं कधी कधी वाटतं. या उद्देशाने का होईना, पण नवीन कढई सध्या मी मी नाही घेऊ शकत आहे. मी जे इन्व्हेस्ट करते या बाकीच्या गोष्टीमध्ये त्याचे मला रिफंड येतो, म्हणजे मला पैसे परत येतात म्हणून तिथे रिफंड करते. बाकीच्या गोष्टी मी नाही घेऊ शकत, कारण सध्या पेमेंट वगैरे इश्यू, बजेट वगैरे सगळं लफडं होतं आणि तर कोणाला काय उत्तर देणार. सगळे मी म्हणते ना, काही लोकांनी ना वाईट दिवस बघितलेले असतात ना, ते टिप्पणी करत नाही. पण ज्या लोकांनी वाईट दिवस बघितलेच नाहीत तर ते टिप्पणी करणार. आणि ज्या लोकांच्याकडे सगळं लहानपणापासून ऐस पैस तामझाम सगळं मिळालेलं आहे ना, त्यांना काही प्रॉब्लेम नसतो. आणि काही जण जेव्हा टिप्पणी करतात ना, समजून जा काय, अर्धे त्यातले आगाऊसुद्धा असतात. सो एका व्यक्तीने शिकवलेलं आहे, जेव्हा मी यूट्यूब चालू केलं होतं सुरुवातीला तेव्हाच, की लोकांकडे लक्ष नाही द्यायचं, दुर्लक्ष करायचं. जेव्हा तुम्ही सोशल मीडियावर काम करता तेव्हा कान बंद, आंख बंद, नाक बी बंद. ह्या प्रकारे कधी कधी नाही जमत, पण पर्याय नसतो, त्रास होतो. मग त्यावेळेला मी 1-2 दिवस मध्ये ब्रेक मारते त्रास झाला की. आणि आता सध्या 2 दिवस त्रास होत होता म्हणून परत ब्रेक मारला होता. पण पण कसं आहे, भीती एक वाटते. चिमूची ना जी डेलीची जी पायदुखी आणि हातदुखीवर गोळी आहे ना, ती बंद व्हावी. ती खरंच बंद व्हावी, ही खूप हे मनापासून वाटत असतं, पण ती बंद होत नाही आहे. आजारावरचं जे औषध आहे ते ठीक आहे, पण ते पाय आणि हात दुखण्यावर जी गोळी खाते ना, एवढं डोकं, एवढा ताण येतो ना, पण तिला ती गोळी दिल्याशिवाय तिचा पायच राहत नाही. जसं आपला नॉर्मली पाय दुखतो ना, तो राहतो तरी आपण चोळल्यावर, तिचा राहतच नाही. तर म्हणून टेन्शन येतं. तर ठीक आहे, बघू. होप पुढच्या महिन्यात तरी आम्ही जाण्याचा योग घेतोय का नाही. KEMला जावंच लागेल, पर्याय नाही आहे. तर व्हिडिओ बनवण्याचं कारण हे, काही जण आपले जे डेली व्हिडिओज बघतात, बाकीचे जे नाही बघत त्यांचं ठीक आहे, पण जे बघतात ते बिचारे विचार करत असतील की मी बंद केलं की काय, मी थांबली की काय. थांबली नाही हो, त्रास होतो ना तेव्हा मी थोडंसं स्टॉप घेते, पण परत सुरू करते, कारण परत विचार करते की काहीतरी केल्याशिवाय काही मिळणार नाही. सो म्हणून मी पुन्हा स्टार्ट करते. रोज नवीन स्टार्ट आहे, रोज नवीन सुरुवात आहे. तर चला,
सुरुवात रोजच आहे, तर आता एंड करूया आणि भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसह. तर आषाढी एकादशी येते, तर सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप 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 शुभेच्छा. तर भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि प्लीज व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून माझे बाकीचे हा व्हिडिओ जरी नाही तर बाकीचे व्हिडिओज तरी लोकांपर्यंत पोहोचतील.